नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। गंगाधाम ते शत्रुंजय महामार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असताना सर्रासपणे ही जड वाहनं या मार्गावरून धावत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या नियमभंगामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून याआधी याच मार्गावर 2 महिलांनी आपला जीव गमावल्याची घटना घडल्या आहेत। गेल्या वर्षी तसेच अलीकडेच गंगाधाम चौकात अपघातात महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असताना प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाधाम चौकाची पाहणी केली। त्यांनी सर्व मुख्य चौकांवर व्हाईट बॅरियर लावण्याचे आदेश दिले। त्यानुसार शत्रुंजय चौकात बॅरियर बसवण्यात आले होते, मात्र ते काही वेळातच काढण्यात आले। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली। गंगाधाम शत्रुंजय मार्गावर मोठ्या प्रमाणात शाळा, कार्यालये आणि रहिवासी वसाहती आहेत। अशा ठिकाणी अवजड वाहनांना बंदी असताना प्रशासन नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे या मार्गावर खऱ्या अर्थाने अवजड वाहनांना आळा बसणार कधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।